आणि त्याच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राच्या 30 जिल्ह्यांमधून गोदावरी, नर्मदा, तापी, पैनगंगा, माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय नमदार तावडे, माननीय महाराष्ट्र के तमाम मंत्रीगण यहाँ पे मौजूद हैं। एक बहुत बड़ा समारोह महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की उपस्थिति में संपन्न होने वाला है। इस 72 मंडल कलशों से वही स्मारक का भूमि पूजन समारोह है वहाँ पे होने वाला है और वो मंडल कलश उसको देखते हुए आप ज़्यादा लोग यहाँ पे खड़ा मत हो जाइए।
सुरुवात होत आहे या रॅलीमध्ये आणि विनायकराव मेटे हे पहिल्या सीटमध्ये राहतात. त्यानंतर ट्रोलर सुरू होणार. ट्रोलर चालू करा, ट्रोलर चालू करा. भारत माता की आलेले आहेत ते बाईकच्या माननीय पंतप्रधान महोदयांचे हस्ते ज्या खडकावर जलपूजन होऊन गेलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 17 तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान दिलं होतं. या जलपूजनासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या नद्यांचं पाणी मुंबईमध्ये यावं आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या गडकिल्ल्यांची पाणी मुंबईमध्ये यावं. आज मुंबईच्या मुख्य द्वारामध्ये चेंबूरला जवळ संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या नद्यातून आलेलं जल आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांमधली माती ही स्वीकारली गेली आणि एका प्रचंड भव्य मिरवणुकीने ती आता गेटवे ऑफ इंडियाकडे निघाली. संध्याकाळी गेटवे ऑफ इंडियाला माननीय मुख्यमंत्री महोदय प्रत्येक जिल्ह्यातून आलेलं नद्यांचं पाणी आणि गडकिल्ल्यांची माती स्वीकारणार आहेत आणि ह्या संपूर्ण महाराष्ट्रातून आलेलं जल आणि माती उद्या ते पंतप्रधानांकडे सुपूर्द करतील. पंतप्रधान समुद्रामध्ये जाऊन ज्या खडकावर हे स्मारक व्हायचं त्या ठिकाणी जलपूजन आणि भूमिपूजन करतील. येणाऱ्या BMC इलेक्शनमध्ये याचा काही होणारे परिणाम असं वाटतं तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचं स्मारक हा आमचा पॉलिटिकल अजेंडा नाही. ही आमची निष्ठा आहे, ही आमची सामाजिक जाणीव आहे आणि त्या निष्ठेने त्या सामाजिक जाणीवेने आम्ही हे करतो आहोत. त्याचा राजकीय लाभ मिळाला तर तो ॲडिशनल भाग आहे.
या ठिकाणी त्यांचं आगमन मुंबईच्या प्रवेशद्वारात झालं आणि त्यांचं स्वागत माननीय नामदार विनोदजी तावडे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये समस्त महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींनी स्वप्न पाहिलं होतं ते सत्यात उतरण्याचा खऱ्या शहराच्या जवळच्या अरबी समुद्राच्या एका बेटावर छत्रपती शिवरायांचं विश्व स्मारक हे संपूर्ण विश्वाला शौर्याची पराक्रमाची प्रेरणा देईल आणि तानाजी एसाजीने केले ते बरोबर आहे बाबा. आपले नाव रामजी, आमच्या बरोबर पुण्याला याल हाजी एसाजी रामजीला. राजे दौडत असताना राजांच्या डोक्यात आणि एसाजी निघाले नाही. प्रणाम केला राजा, प्रणाम केला राजाला, शिवाजी राजाला. की एसाजी वीर चालला रात्रीची वेळ काय बाबी आणि ऐकतो ते खरं आहे का? मासाहेब तुला न्याय हवाय. पाटील तुला न्याय मिळेल पण एका भारताचे नवनिर्मितीचे शिल्पकार त्यांनी 2च वर्षामध्ये भारतामध्ये संपूर्ण तरुणांमध्ये चैतन्याचं नवीन विश्व निर्माण केलं. असं प्रत्येक महिनेला मन की बात व्यक्त कर.
त्या कुंभांचं जल्लोषात स्वागत इथे करण्यात आलं आणि शिवप्रेमी जनतेला एका अर्थाने प्रेरणा आणि स्फूर्त करताय महाराष्ट्राची मराठी माणसाची. मला एका इंग्रजी वाहिनीने विचारलं, तुम्ही शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी एवढे पैसे का खर्च करताय? मी त्यांना सांगितलं, शिवाजी महाराजांसाठी वाटेल तितके पैसे लागले तर या राज्यातली जनता द्यायला तयार आहे. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी युद्ध गनिमी कावा सुरू केला त्याचा आधार घेत लोक लिहितात की अमेरिका व्हिएतनाम युद्धामध्ये कोरिला वॉर जो झाला तो शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन केला होता. कळश सर्व जिल्ह्यातून एक जण माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे सुपूर्द करणार आहे. मी एकेका जिल्ह्यातून आलेल्या शिवप्रेमींना विनंती करतो की त्याने मंचावर यावं. माननीय मुख्यमंत्री किल्ला असेल, सायांचा किल्ला असेल, बांद्राचा किल्ला असेल, धारावीचा किल्ला असेल, या मुंबईला पण माती वापरली जाईल. ठाणे विभागातील ठाणे जिल्ह्यातील घोडबंदरचा किल्ला असेल, या ठाणे जिल्ह्यातील शिवप्रेमी जनतेला शकत नाही. आणि म्हणून रायगडवरनं आलेली ही पवित्र माती सर्व रायगड प्रेमी शिवप्रेमी सर्व माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे सुपूर्द करतायत. आणि उद्याच्या होणाऱ्या अरबी समुद्रात या महाराष्ट्रावर प्रेम करून महाराष्ट्राचा इतिहास जगापुढे मांडणाऱ्या या रत्नागिरी जिल्ह्यातील पवित्र ठिकाणची ही माती आणि जल या ठिकाणी सुपूर्द करतात माननीय मुख्यमंत्र्यांकडे. उभं राहील असा आम्हाला विश्वास आहे. आपल्या सर्वांच्या साक्षीनं उद्या शिवस्मारकाचं भूमिपूजन आपले प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते होणार आहेत. आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न सोडवण्यामध्ये आमचे प्रधानमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे यशस्वी झालेले आहेत. हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक या ठिकाणी व्हावं ही इच्छा या राज्यातील जनतेची होती आणि ती या निमित्तानं या ठिकाणी पूर्ण होते. आपल्याला सगळ्याला माहिती आहे की या राज्यातील ज्या पवित्र नद्या आहेत त्या 36 जिल्ह्यातील पवित्र नद्यांचं जल आणि महाराष्ट्रामध्ये जे किल्ले जे गड आहेत या ठिकाणची पवित्र माती असे 72 कलश घेऊन या राज्यातले कार्यकर्ते आज मुंबईमध्ये दाखल झाले आणि मुंबईमध्ये एक भगवं वातावरण तयार करून सर्वजण मिरवणुकीनं या ठिकाणी आलेले आहेत. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने जल आणि माती मुख्यमंत्र्याला सुपूर्द केलेली आहे. उद्या माननीय मुख्यमंत्री महोदय हे जल आणि माती माननीय प्रधानमंत्र्याला सुपूर्द करतील आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी या शिवस्मारकाचं भूमिपूजन होणार आहे. खरं तर हे जे उद्घाटन आहे, हे जे भूमिपूजन आहे, हा आमचा राजकीय अजेंडा नाही आहे. परंतु सरकारने हे जे काम आहे हे अत्यंत यशस्वीरित्या हाताळलं. त्यासाठी लागणाऱ्या ज्या सगळ्या परवानग्या होत्या, जे अडथळे होते, ते यशस्वीपणानं दूर केलेत आणि हा सोहळा या ठिकाणी ठेवलेला आहे. परंतु हा सोहळा यशस्वी व्हावा म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी यामध्ये मोठ्या संख्येनं भाग घेतलेला आहे. आणि मला स्वतःला अभिमान आहे की आमचं सरकार या राज्यातल्या जनतेची भावना लक्षात घेऊन या स्वप्नाची पूर्तता करीत असल्याचं आज मला भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून या सरकारबद्दल अभिमान आहे आणि या कार्यकर्त्याबद्दल या राज्यातल्या सुद्धा अभिमान आहे. आणि मी आपल्याला खात्री देतो की आमच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये हे शिवस्मारक या ठिकाणी उभं राहून या देशातल्या नाही तर आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळामध्ये याचा समावेश होईल. एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. महाराजांचं ते भव्य आंतरराष्ट्रीय स्मारक मी करून दाखविनच अशा पद्धतीची भावना घेऊन ज्यांनी अतिशय प्रेरणेने काम केलं त्या तमाम महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजींना मी विनंती करतो की त्यांनी समस्त महाराष्ट्राला उद्याच्या या सोहळ्यामध्ये निमंत्रण द्यावं.
प्रेरित करावं आणि आपल्याला सगळ्यांना संबोधित करावं. आमदार आणि उपस्थित सर्व शिवप्रेमी भगिनी आणि बंधूंनो, 15 वर्षानंतर स्वप्नपूर्तीचा आणि वचनपूर्तीचा क्षण उद्या खऱ्या अर्थानं साकार होणार आहे आणि माननीय पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते या अतिशय भव्य असलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या स्मारकाचं जलपूजन भूमिपूजन हे उद्या या ठिकाणी होणार आहे. मला खऱ्या अर्थानं अतिशय मनपूर्वक या गोष्टीचा आनंद आहे की महाराजांचा एक सेवक म्हणून या महाराष्ट्रामध्ये सत्तेची सूत्र हातात घेतली आणि त्यावेळी आम्ही सर्व मंत्र्यांनी हे घोषित केलं होतं की ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राची सत्ता आम्ही प्राप्त केली, या महाराष्ट्राचं राजकारण, या महाराष्ट्राचं समाजकारण आणि या महाराष्ट्राचं प्रशासन हे त्याच छत्रपतींनी आखून दिलेल्या नियमानुसार, त्याच छत्रपतींनी ज्या प्रकारे प्रशासन कसं चाललं पाहिजे, राज्य कसं चाललं पाहिजे, ते कसं रयतेचं असलं पाहिजे याचा जो परिपाठ आम्हाला दिलाय, त्याच्या आधारावरच हे राज्य या ठिकाणी चालेल. आणि म्हणूनच तमाम महाराष्ट्रातल्या नाही, भारतातल्या नाही, जगातल्या शिवप्रेमींची इच्छा होती की आमचा हा राजा हा खऱ्या अर्थानं विश्वामध्ये ज्यांनी राजकारण कसं असलं पाहिजे, प्रशासन कसं असलं पाहिजे याचा परिपाठ दिला, त्यांचं अतिशय भव्य स्मारक हे अरबी समुद्रामध्ये झालं पाहिजे. आणि त्याकरता गेली 15 वर्ष अनेक संघर्ष झाले, पण दुर्दैवानं ज्या राजानं आम्हाला अस्मिता दिली, ज्या राजानं आम्हाला जगण्याचा अधिकार दिला, ज्या राजामुळे खऱ्या अर्थानं आज आम्ही स्वदेश स्वधर्म जिवंत ठेवू शकलो, आज आम्ही या राष्ट्रामध्ये एक पूर्णपणे मुक्त अशा प्रकारच्या वातावरणात जगू शकलो, त्या राजाच्या स्मारकाकरता जुन्या सरकारच्या काळामध्ये परवानगी देखील मिळू शकली नाही. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. पण मी माननीय मोदीजींचे आभार मानेन की माननीय मोदीजींच्या सरकारनं तात्काळ आम्हाला ही परवानगी दिली आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आम्ही या स्मारकाचं उद्या भूमिपूजन जलपूजन या ठिकाणी करतोय. अतिशय भव्य अशा प्रकारचे स्मारक आहे. काही लोक या संदर्भात टीका करतात, काही लोक केवळ याच्यामध्ये कशी खोट काढता येईल हे बघतात. आम्ही त्याची याकरता चिंता करत नाही की प्रत्यक्ष छत्रपतींच्या काळात देखील स्वराज्याचा द्रोह करणारे लोक आम्ही बघितलेले आहेत, तर आम्ही तर छत्रपतींचे सेवक आहोत. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या विरोधाचा सामना हा करावाच लागेल. पण कितीही विरोध झाला तरी छत्रपतींचं स्मारक कोणीही रोखू शकत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी आलोय ते आपल्याला तमाम महाराष्ट्राला, भारताला उद्या निमंत्रण देण्याकरता मी त्या सर्व मावळ्यांचं, त्या सर्व शिवप्रेमींचे आभार मानतो की अख्ख्या महाराष्ट्रातनं, महाराष्ट्राच्या आमच्या सगळ्या नद्यातनं ज्या आमच्या जीवनदायिनी आहेत अशा सर्व पवित्र नद्यांचं पाणी, आमच्या सर्व किल्ल्यांची माती ही या ठिकाणी एकत्रित करून त्यांनी आणली आणि खऱ्या अर्थानं छत्रपतींकरता संपूर्ण महाराष्ट्र एकवटण्याचं काम, महाराष्ट्राचं सांस्कृतिक ऐक्य हे या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये या पाण्याच्या माध्यमातून, या किल्ल्यांच्या मातीच्या माध्यमातून उद्या त्या ठिकाणी निश्चितपणे पोहोचणार आहे. आणि म्हणून ते सर्व अभिनंदनास पात्र आहे. मी त्यांचे आभार मानतो की ज्यांनी हा उत्सव या ठिकाणी साजरा केला. महाराजांचं स्मारक हे काही एक केवळ दगडाची शिळा नाही, तो अखंड महाराष्ट्राचा उत्सव आहे. महाराष्ट्रामध्ये पौरुष जागृत करण्याचं काम या उत्सवाच्या माध्यमातून होणार आहे. या देशाचं राष्ट्रप्रेम जागृत करण्याचं काम या उत्सवाच्या माध्यमातून होणार आहे. आणि म्हणून मी त्यांचं अभिनंदन करत असताना आपल्या सर्वांना निमंत्रण देतो, उद्या आपण सर्वांनी यावं. हा
भव्य सोहळा या ठिकाणी आपल्या डोळ्यानं बघावा आणि मी आपल्याला विश्वास देतो की अरबी समुद्रातले स्मारक लवकरच आम्ही त्या ठिकाणी उभं करू आणि जगभरातले लोक या भारतामध्ये काही पाहायला येतील तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी पाहायला येतील. अशा प्रकारचं स्मारक या ठिकाणी निश्चितपणे तयार करून दाखवू हा विश्वास आजच्या या प्रसंगी मी व्यक्त करतो. आपण सगळ्यांनी याकरता जी मेहनत केली, मदत केली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आता एवढंच करून आपल्याला थांबायचं नाहीये. सर्व गड किल्ल्यांचं संवर्धन आपण सुरू केलंय. माननीय विनोदजींनी त्यांच्या खात्याच्या माध्यमातून आज गड किल्ल्यांच्या संवर्धनाची समिती तयार केली आहे. पहिल्यांदा रायगडाचं काम या ठिकाणी आम्ही सुरू करतो आहोत. त्या ठिकाणी शिवनेरीचं काम सुरू आहे, त्याला आम्ही वेग देतो आहोत आणि या महाराष्ट्राची अस्मिता असलेले गड किल्ले याचं देखील संवर्धन, याचं देखील काम हे या ठिकाणी या सरकारच्या काळामध्ये निश्चितपणे होईल. आमची अस्मिता, आमचं पौरुष, आमचं शौर्य या सगळ्याची मानकं ही निश्चितपणे आम्ही पुन्हा एकदा प्रस्थापित करून दाखवू. कारण छत्रपतींच्या आशीर्वादानं ही सत्ता आम्हाला मिळाली आहे आणि त्यांच्याच आशीर्वादानं ही सत्ता आम्हाला चालवायची आहे. ही सत्ता केवळ पद मिळवण्याकरता नाही, खुर्ची करता नाही, तर सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, रयतेच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. आणि म्हणून सेवकाच्या भूमिकेत, शासकाच्या नाही, सेवकाच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी हे सगळं कार्य आम्ही करतोय. मला विश्वास आहे आपला आशीर्वाद असाच आम्हाला मिळत राहील आणि अशीच आमच्या हातून छत्रपती शिवरायांची, देवदेश धर्माची, भारत देशाची, महाराष्ट्राची सेवा घडत राहील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि तोच आशीर्वाद आई तुळजाभवानीला या ठिकाणी मागून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.